नमस्ते. आपण या आजच्या व्हिडिओमध्ये नैवेद्याचं पान बघणार आहोत. तर इथे मी 10 बाय 10चा असा एक कपडा घेतलेला आहे. 10 बाय 10 इंचाचा आणि त्याचा मी पानाचा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर हा कपडा आपल्याला इस्त्री करून त्या कपड्यावर चिटकवून घ्यायचा आहे. हे कॅनव्हास पेपर आहे जे इस्त्री केल्यानंतर स्टिक होतं, याला चिटकतं. आणि खालच्या साईडनं मी रबर शीट आणि अस्तर घेतलेलं आहे. तिथे मार्किंग केल्याप्रमाणे थोडी वरती स्पेस सोडून शिलाई करून घ्यायची आहे. तर ही प्रॉपर साईज आहे 10 बाय 10ची. कारण आपलं मंदिर किती साईजचं आहे त्यावर डिपेंड करतं, जागा स्पेस वगैरे. 8 बाय 8चं पण चालून शकतं घरच्या घरी. जेव्हा आपण लक्ष्मी पूजन वगैरे असतं, काही इतर पूजेसाठी आपण साईज वाईज आपण बघू शकतो, लहान मोठी. तर हा मी 10 बाय 10चा हा पीस तयार करून घेत आहे. रबर शीटमुळे ह्याला व्यवस्थित थिकनेस व्यवस्थित येतो या कपड्याला आणि गरममध्ये पण काही खराब होत नाही आहे. तिथे वरच्या साईडने मी लेस लावून घेतलेली आहे आणि ते डबल धागा मी घेतलेला आहे बाबीनमध्ये, जो की आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे तिथे. आणि तो लाईट हिरवा कलर मी वापरलेला आहे त्यामध्ये धाग्यासाठी. तिथे लेस बसवून घेतली वरच्या साईडनं पण. त्यानंतर आपल्याला पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. तर सुंदर असं हे केळपान तयार होणार आहे. इथं पाहू शकता. याच्यामध्ये साईज 12 बाय 12, 15 बाय 15 पण चालून जाऊ शकते. आपापल्या सोयीनुसार आपण बनवू शकतो. तर हे सुंदर असं केळपान तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.